नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवकांनो, आज आपण श्री गुरुदेव दत्त यांचा जन्म कसा झाला हे ऐकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री दत्त जन्मकथा. चला सुरुवात करूया. अत्रि मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत प्रतिवत्रा व साधी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशीपोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्यापुढे शीतल होई, पवन तिच्यापुढे नम्र होई. तिचे शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचे पुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता श्री म्हणून सूर्योतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर गेली, शिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठवाला जाऊन लक्ष्मीला, विष्णूची पत्नीला सांगितली. पार्वतीपुढे श्री शंकराची पत्नी अनुसयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गायले. सावित्रीपुढे ब्रह्मदेवाची पत्नी तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार वाढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया क्वचितच मानव व आपण देवी. तेव्हा या अनुसयाचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांचा मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलवून दाखविला. तेव्हा त्या त्रयमूर्ती क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात येवयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रि मुनीच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो आहोत. तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर, म्हणती क्षुधा लागली फार. नग्न होऊन निर्धार, इच्छा भोजन देईंजे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले आहे. यास जर विमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनीने अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका
पंचपात्रात गंगाधोक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. बालरूप दत्तात्रय, पाळण्यातील बाळ स्वरूपातील दत्त महाराज हे जाणून या मानसी तीर्थगंडी देईत कांतेसी. गंगा पशृषी तिघांसी भोजन देवी जान पा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक अगदी लहान. ती 3 गोंजिरे बालके पायांजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचुकोसहित परिधान फेडून ठेविन लागता क्षण. नग्न होऊन या जान बाळांजवळी बैसतसे. बाळे घेऊनी मांडीवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी. पान्हा फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजविले. असे या पतिव्रतेचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींनी स्वारी अंत्रिमुनीच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अंत्रिमुनींना निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र. जोडून या पाणीपात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर, आम्हाला त्या अंत्रिमुनीच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रतार म्हणजेच पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अंत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भावूक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीसे सांगितला. तेव्हा अंत्रिमुनींनी फिरून गंगोदक घेऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळे विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक स्वरूपातील श्री दत्त महाराज अत्री आश्रमात, बाल स्वरूपातील दत्त महाराज अत्री आश्रमात, बाल मासामांजी मार्गेवर, उत्तम महिमा प्रियकर तीर्थीमांजी तीर्थी थोर, चतुर्दशी शुद्ध पे वार बुधवार
कृत्तिकात्र नक्षत्र ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिले. त्रयमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण. ठेविते झाले नामाभिमान दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंग कार्तीचे ते बालक पाहून सती अनुसूयेचा अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागयत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या देवालयात दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरी होतो. श्री क्षेत्र गांगणापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो. श्री दत्तात्रेयाचे अवतार निर्गुण आणि निरांकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हठयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरु परंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये दत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे. त्यामुळे त्यांचा किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वानुभूती परमेश्वर, सर्वांविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, निस्वार्थी आचरण यातून आत्मज्ञानी आणि मुक्तीची वाट शोधता येते, हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयाचे कार्य झाले. अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. स्वामी भक्तांनो, अशाच प्रकारच्या स्वामी लीला ऐकण्यासाठी, स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.